शनिवार आणि रविवार म्हटलं ना प्रत्येकाच्या घरी इडली डोसा किंवा उपीट किंवा पोहे बनवले जातात. तर मी ते सर्व रात्री प्रिपरेशन करून ठेवलं होतं. मला इडली बनवायची होती, तर रव्याची इडली बनवली होती. किती छान आणि फ्लफी झाली आहे बघू शकता तुम्ही. आणि आतून सुद्धा छान शिजली सुद्धा होती आणि जाळ्यासुद्धा पडल्या होत्या बघू शकता. त्याचबरोबर खायला मी ह्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी आणि सांबारसुद्धा बनवला होता. सांबार छान असा उकळतसुद्धा होता. त्यानंतरला मला सर्व काम आटपून आरवच्या स्कूलमध्ये सुद्धा जायचं होतं. तर पेरेंट्स टीचर मीटिंग होती, तर 7 नंबर होता. तोपर्यंत त्यांनी आम्हाला पेपर वगैरे पाहायला दिले. तर बघते तर काय छान असे आरवने पेपरसुद्धा लिहिले होते आणि छान मार्क्ससुद्धा पडले होते त्याला. आणि आमचा नंबर आला, टीचर्सना वगैरे भेटलो आणि आलो बाहेर. तर स्कूलमध्ये आलं ना तर आमच्या पिल्लूचं असं असतं की दादाच्या प्ले एरियाला जायचंच कंपल्सरी, हे त्याचं प्लॅन असतंच. तर मग त्याला घेऊन गेले. थोड्या ॲक्टिव्हिटीज होत्या त्या त्याने एन्जॉय केला. आणि त्याला असं असतं ना, मोठ्या मुलांच्या असो वा छोट्या मुलांच्या असो सर्व ॲक्टिव्हिटी एन्जॉय करायच्याच असतात. आता बघू शकता इथं ते जंप मारायचं असतं ना मुलांचं, मोठ्या मुलांचं असतं, तर ह्यालासुद्धा करायचं होतं. तर ते सुद्धा त्याने एन्जॉय केला. त्यानंतरला आम्हाला मंदिरलासुद्धा जायचं होतं. शनिवार असल्यामुळे शनी मंदिरला आणि हनुमान मंदिरलासुद्धा जायचं होतं. तिथं जाऊन दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतरला आता बाहेर आलो आहे म्हटल्यावर रिलायन्सलासुद्धा थोडं आलं होतं. घरातला थोडा बाजार संपला होता, तो सुद्धा घ्यायचा होता म्हणून. आणि कसं आठवडाभर यायला होत नाही त्यामुळे. आणि इथं आलो ना तर स्टेशनरी सेक्शनमध्ये आरवचं चाललेलं असतं की काय नवीन आलं आहे काय नाही हे सर्व पाहायचं असतं. आणि आमचा पिल्लूसुद्धा तो काय मागे राहणार नाही, तो सर्व बघत होता आणि त्यानेसुद्धा कलेक्शन गोळा करून ठेवला होता बघू शकता. आणि प्रत्येक आठवड्याला छान छान अशा ॲक्टिव्हिटीज असतात. तर आज ॲक्टिव्हिटी होती ड्रॉइंगची, तीसुद्धा आरवने एन्जॉय केली आणि असा काही दिवस स्पेंड केला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.